तो पटोबा पडवणी संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो. मात्र देवगड संघाचं नेतृत्व करते, देवगड तालुक्याचं नेतृत्व करते सचिन शिवनेकर ऑन स्ट्राईक. निखिल परकर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलंय पॉईंटच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट झाले. एका धावेने धावसंख्या खातं खुलं जातंय. धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय सचिन शिवनेकरच्या खात्यामध्ये. एक धाव. सुमित बावकर स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. निखिल परकर अनेक स्पर्धा या गोलंदाजाने गाजवून सोडल्यात आपल्या गोलंदाजीवरती. फिरकीपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय देवगड तालुक्याचा. यावेळेला मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फसवी गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आहे तिथेच. एक धाव. खातं खोललं गेलंय. देवगड तालुका विरुद्ध राजापूर तालुका अशी लढत पाहायला मिळते. निखिल परकर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि एका धावीवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतील. एका धावीने धावसंख्येत एकने भर पडेल. धावसंख्या पाहायला मिळते ती 2 धावा. या सामन्यादरम्यान आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळतील अभिषेक पवार, त्याचप्रमाणे योगेश आंबेडकर. चांगल्या प्रकारची अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा निखिल परकर उर्फ छावा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. देवगड तालुक्याचा एक रत्न. स्ट्रायकिंग एंडला असेल सचिन शिवनेकर, एक विस्फोटक फलंदाज. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपवरती चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू यावेळेला मात्र 2 धावा तर काढण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. 2 धावा. मात्र पंचांचा इशारा आलाय 4 धावांचा चौकार. पंच अभिषेक पवार चौकाराची खून करताना दिसत आहे. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येत मात्र भर पडेल. धावसंख्या झाली 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन शिवनेकर एक राजापूर तालुक्यातील विस्फोटक फलंदाज. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील चांगल्या प्रकारची कामगिरी सचिन शिवनेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. मात्र फिरकीपट्टू गोलंदाज निखिल परकर गोलंदाजी मार्कवरती अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना देवगड तालुक्याचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10-12 पावलांचं रनअप घेऊन थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना दिसेल. टॉस जिंकलाय प्रथमतः देवगड संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निखिल परकर नेतृत्व करताना दिसतोय देवगड संघाचं. आपल्याला देवगड तालुक्यातील ही खेळाडू पाहायला मिळतील. निखिल परकर असेल, अमोल मोंडकर विस्फोटक फलंदाज आहेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. मात्र समोर देखील तितकाच दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल मिरगुले असेल, त्याचप्रमाणे सचिन शिवनेकर एक विस्फोटक फलंदाज राजापूर तालुक्यातील एक मोठं नाव. त्याचप्रमाणे सुमित बावकर स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. 5 चेंडू हाताळले गेलेत. निखिल परकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. सुमितसाठी पुढील चेंडू. यावेळेला देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, मात्र तितकासा ताळमेळ बसत नाही आहे आणि पंच षटक संपल्याचा इशारा करताना दिसतील. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनबाद 7 धावा. आपण पाहत आहात कात्रादेवी प्रीमियर लीग 2025चा नेत्रदीपक सोहळा आणि आजचा एक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये 2 संघ अंतिम फेरीमध्ये आपल्याला प्रवेश करताना दिसलेत. रॉयल सही स्ट्रायकर्स कातळी संघ आणि दुसरा संघ असेल तो दिनेश मेस्त्री व विनोद देवरुखकर यांचा संघ. या ठिकाणी दिनेश गावकर यांचं देखील आगमन झालंय. देवगड तालुक्यातील एक विस्फोटक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं खेळाडू, द लिजेंड आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश गावकर यांचं देखील आगमन झालंय. धावसंख्या झाली ती 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक असेल, म्हणजे 30 चेंडू शिल्लक असतील आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल देवगड संघासमोर हे देखील पाहणं गरजेचं असेल. देवगड संघाचा जर विचार केला गेला तर दिनेश गावकर देखील आले आहेत ही मॅच खेळण्यासाठी. देवगडहून खास दाखल झालेत या क्रिकेट स्पर्धेमध्ये. एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय कात्रादेवी प्रीमियर लीगमध्ये. दुसरं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडारसिक आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचं देखील मी स्वप्नील शिरसेकर समालोचन कक्षामधून हार्दिक स्वागत करतोय. MS स्पोर्ट यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते.
महेश गाडी गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गिरी या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू महेश गाडी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या गेल्यात. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल तो सचिन शिवनेकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सुमित. दुसरं षटक हाताळण्यासाठी महेश गाडी मॅन फ्रॉम गिरिये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्यात. तदनंतर महेशच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जर पाहायला गेलं तर ज्यांनी आपली 30 ते 35 वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवले ते दिनेश गावकर. बुरंबेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेकदा त्यांचा खेळ आपण पाहत आलोत आणि अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा आपल्या फलंदाजीच्या जोरावरती त्यांनी दाखवून दिल्यात. तेच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिनेश गावकर. देवगड तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव. मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल सचिन शिवनेकर, एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. गोलंदाजी मार्कवरती महेश गाडे पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र आकुटप्प्याचा चेंडू होता. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच अभिषेक पवार अवांतर दावेसाठी चेंडू घोषित करतायत. अवांतर दावेने धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल फिगरमध्येच पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय गुरव बंधू यांच्या माध्यमातून. संपूर्ण कात्रादेवी वासीय या ठिकाणी मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि ती मेहनत आज साकार होताना दिसते. हे दुसरं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. मागच्या दिशेने फटका खेळायचा होता मात्र संपर्क झाला नाही आहे. धावसंख्या मात्र 8 धावा धावफलकावरती. महेश गाडी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अनेक क्रिकेट स्पर्धांमधून या गोलंदाजाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत असते. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक दिनेश गावकर यांच्या हातामध्ये झेल होऊ शकला असता मात्र थोडासा चेंडू वरतून जातोय. हाताला लागून चेंडू मागे विसावताना दिसलाय. एक धाव तर आली आहे. एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. धावसंख्या झाली ती 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पंचांची भूमिका देखील चांगली पाहायला मिळते. अभिषेक पवार असतील, योगेश आंबेडकर, त्याचप्रमाणे संदेश बोटले. कालच्या दिवसामध्ये अतुल मिरगुले देखील चांगल्या प्रकारची पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. अक्षरशः फलंदाजाने जखडून ठेवले या गोलंदाजाने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुमित बावकर वैयक्तिक 1 धावांवरती खेळताना दिसतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेस केलेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन शिवनेकर वैयक्तिक 7 धावांवरती खेळताना दिसतोय. धावसंख्या झाली ती 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 9 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वारंवार फलंदाज बीट होत आहेत आणि खासियत आहे. गिरिये गावातून बिलॉंग केले का मी या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी या राजापूर तालुक्यामध्ये दाखल झालो हे मात्र आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती दाखवून देतोय महेश गाडी. चांगली गोलंदाजी. उसळी घेणारा चेंडू होता. फलंदाज मात्र समजू शकला नाही आहे. राजापूर विरुद्ध देवगड अशी प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न असेल. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत 1 धाव. एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. धावा झाल्या तर डबल फिगरमध्ये 10 धावा डबल फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. महेश गाडी अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवलं या गोलंदाजाने. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपला निर्णय बदलतात. मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी ठरेल, देवगड की राजापूर, राजापूर की देवगड, ही लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षणीय सामना. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा मनसुबा. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. किती धावा मिळतील? 1 धाव या चेंडूवरती आणि पंचांचा इशारा देखील येईल षटक संपल्याचा. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. राजापूर संघाचं नेतृत्व करत असताना 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होताना दिसलेत. सचिन शिवनेकर आणि त्याचप्रमाणे सुमित बावकर. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्यात 11. महेश गाडीचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. महेश गाडी याने गोलंदाजी करत असताना केवळ 4 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. दुसरं षटक हाताळताना दिसला होता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
तर गोलंदाजी मार्कवरती अतुल मासी आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या प्रकारचा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा खेळाडू. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळेल. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे निखिल परकर, कोणत्याही प्रकारची चूक करताना दिसत नाहीये आणि फलंदाज झालाय बाद. राजापूर संघाला बसतोय पहिला धक्का. तोपर्यंत ऐकूयात एक मधुर संगीत. मॅन फ्रॉम आडिवरेचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या सागवे नगरीमध्ये. कात्रादेवी प्रीमियर लीग 2025 मध्ये वन डाऊनच्या स्वरूपामध्ये दाखल झालाय. सचिन शिवनेकर माघारी परतताना दिसला. आता आपल्याला जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. आकाश जाधव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सुमित बावकर. तर गोलंदाजी मार्कवरती अतुल मासिये. पहिल्या चेंडूवरती मात्र रस्ता दाखवलाय तंबूचा सचिन शिवनेकर याला. आकाश जाधव खेळण्यासाठी सज्ज, आक्रमक फलंदाज आहे, मात्र ती आक्रमकता या सामन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल का? यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला कोणत्याही प्रकारची चूक होत नाही आणि फलंदाज आकाश जाधव आल्या पावली माघारी परतताना दिसतोय. दुसरा धक्का बसतोय यावेळेला मात्र राजापूर या संघाला. थँक्यू डीजे. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 11 धावा. अतुल मासिये काय गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये आणि हॅट्रिकची देखील संधी असेल. सलग 2 विकेट त्याने घेतल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय या कात्रादेवी वाडीचा सुपुत्र तुषार गुरव. तुषार पहिल्यापासून हुशार, मात्र या सामन्यामध्ये ती हुशारी दाखवणं गरजेचं असेल. क्रीडा रसिकांची मनं जिंकावी लागतील आपल्या फलंदाजीने. मात्र अतुल मासी हॅट्रिकची संधी असेल, सुवर्ण संधी, मात्र त्या संधीचं सोनं करताना दिसेल का? पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा यावेळेला देखील सुरेख चेंडू, तेज तरार, यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू विसावताना दिसतोय. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करताना दिसत नाही. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 11 या आकड्यावरती. तुषार गुरव एक आक्रमक फलंदाज आहे, क्षमता आहे, मात्र ती क्षमता या सामन्यामध्ये दाखवावी लागेल, कात्रादेवी प्रीमियर लीग मध्ये दाखवावी लागेल. प्रेक्षणीय सामना. अतुल मासिये पुन्हा एकदा यावेळेला देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला मात्र फलंदाज झालाय बाद. यस डीजे.
तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आतापर्यंत 3 फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. ओव्हर हॅट्रिक केली आहे त्याने. चांगली गोलंदाजी अतुल मासियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. देवगड तालुक्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा खेळाडू आपल्याला गोलंदाजी करत असताना मात्र चमकदार कामगिरी दरवेळी त्याची पाहायला मिळत असते. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. गौरव नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. मिडविकेटच्या दिशेने चेंडू. अमोल मुंडकर त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. मात्र यावेळेला मात्र रनआउटची संधी आणि रनआउट होतोय. फलंदाज सुमित बावकरची खेळी झाली आहे समाप्त. चौथा धक्का बसतोय तो राजापूर या संघाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय किशोर कनेरी. डावखुऱ्या त्याचा फलंदाज असेल. एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा हा अंसुरे संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अजून या षटकातील उर्वरित काही चेंडू शेष. अतुल मासियेचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 1 धाव त्याने खर्च केली आहे 5 चेंडूंमध्ये आणि 3 महत्त्वपूर्ण गडी त्याने बाद केलेत आणि केवळ 1 धाव या ओव्हरमध्ये खर्च केली गेली आहे. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होताना दिसला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुलचा. सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे निखिल परकर. बॅकअप करताना दिसतोय अमोल मुंडकर. तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धावसंख्येत मात्र 1 ने भर पडेल. धावसंख्या जर पाहायला गेली तर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. म्हणजेच 18 चेंडूंमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक हाताळलं होतं सुरेखरित्या. तोच निखिल परकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल गौरेश. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे आणि फलंदाजांना संधी असेल. गौरेश मिरगुले कशा प्रकारे खेळताना दिसेल आपल्याला. कोंबे संघाच्या नेतृत्व करत असता अनेकदा चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र निखिल परकर गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगर. यावेळेला पहिला चेंडू सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळतोय. चोरटी 1 धाव घेण्यात यश प्राप्त होते. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडेल. धावसंख्या झाली ती 14 धावा. आता मात्र डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल किशोर कनेरी. अंसुरे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. डावकुरे आताचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र निखिल परकर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत. प्रेक्षणीय सामना राजापूर विरुद्ध देवगड. एका बाजूला राजापूर तालुक्यातील दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला देवगड तालुक्यातून खास ही क्रिकेट स्पर्धा या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी प्रेक्षणीय सामन्यासाठी देवगडवरून दाखल झालेत.
किशोरसाठी पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा निखिल परकर. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानताना दिसत आहेत. एका धावेने धावसंख्येत मात्र 1ने भर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर 15 धावा. ज्या प्रकारे मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहेत तसे फटके अजून आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत राजापूर संघाच्या फलंदाजांकडून. गौरेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन निखिल परकर गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झेल घेईल का निखिल परकर आणि यावेळेला मात्र झेल जमिनीला दान होतोय. मात्र चांगला प्रयत्न केला गेला होता त्याच्या माध्यमातून. धावसंख्येत 1ने पुन्हा भर पडेल. धावसंख्या झाली ती 16 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक प्रगतीपथावरती असताना ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं तोच निखिल परकर दुसरं षटक हाताळताना दिसला होता. महेश गाडी तिसरं षटक हाताळलं होतं अतुल मासियेने आणि पुन्हा एकदा 4थं षटक हाताळण्यासाठी निखिल परकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला असेल किशोर कनेरी. मात्र मोठे फटके लगावण्यासाठी हा देखील फलंदाज माहीर आहे. मात्र ती क्षमता या सामन्यामध्ये दाखवणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा निखिल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळेला मात्र पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावेसाठी चेंडू गणला जाईल. अवांतर धावेने 1ने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती मात्र 17 धावा. थोडीशी मंद गतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते राजापूर संघाच्या फलंदाजांकडून. 17 धावा धावफलकावरती. निखिल पुन्हा एकदा यावेळेला मात्र तेज तरार चेंडू जाईल एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये. आपल्याला पाहायला मिळतो एसटी रक्षकाच्या भूमिकेत देवगड तालुक्यातील एक मोठं नाव दिनेश गावकर, ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटची अतोनात सेवा केली आहे. तेच दिनेश गावकर. त्यांच्याकडे देखील मोठ्या प्रकारचे फटके मारण्याची क्षमता आहे. धावसंख्या मात्र झाली ती 17 धावा. अजून या षटकातील उर्वरित काही चेंडूंचा खेळ शेष. पुन्हा एकदा निखिल गोलंदाजी मार्कवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दिशा दिली गेली आहे चेंडूला. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र प्रयत्न करावे लागतील. तर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर एक मोठा टार्गेट ठेवावा लागेल. समोरच्या संघाचा जर विचार केला गेला तर दिनेश गावकर आहे. त्याचप्रमाणे अतुल मासिया आहे एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा खेळाडू. त्याचप्रमाणे निखिल परकर आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल मोडकर देखील असेल. असे दिग्गज फलंदाज समोरच्या संघामध्ये देखील आहेत. मात्र फटके मोठे खेचावेच लागतील. किशोर कनेरी यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात. अतुल मासिया स्वतः चेंडूला गॅदर करताना दिसतोय. तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. 24 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष असेल आणि येणारे 12 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल या सामन्यामध्ये. तर 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा महेश गाडी याने सुरेखरित्या षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाज एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू 5व्या षटकातील. यावेळेला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा मात्र येतोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू अवांतर धावेसाठी गणला जाईल. अवांतर धावेने धावसंख्येत मात्र 1ने भर पडते. धावसंख्या झाली ती 21 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये मोठे फटके खेचावे लागतील. मनगटामध्ये ताकद आहे किशोर कनेरीच्या. मात्र ती ताकद या ठिकाणी दाखवायची आहे. यावेळेला देखील सलग दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवांतर धावेसाठी फेकला गेला होता. मात्र त्याच जोशामध्ये त्याच स्पीडमध्ये हा चेंडू देखील गेलाय एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा किशोर कनेरी खेळण्यासाठी सज्ज.
आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन महेश. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज असेल महेश. झेल थोडासा कठीण होता, मात्र प्रयत्न चांगला आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या झाली ती 23 धावा. अजून येणारे 10 चेंडू शिल्लक असतील. कृपया कार्यकर्त्यांनी पाणी घेऊन जायचं आहे. निखिल गुरव कुठे असाल तर या ठिकाणी संपर्क साधायचा. निखिल गुरव, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. धावसंख्या झाली ती 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर जर अतुल मिरगुले फलंदाजीसाठी गेलेत तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. सन्माननीय महेश गुरव आणि अक्षय आंबेडकर यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकार चौकार जर त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 3 षटकार जर आलेत अतुल मिरगुलेच्या बॅटमधून तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल अक्षय आंबेडकर आणि त्याचप्रमाणे महेश गुरव यांच्याकडून. एक बिग हिटर अतुल मिरगुले, एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा खेळाडू. गेले 3 दिवस या क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 23 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. किशोरसाठी पुढील चेंडू. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाही आहे. थोडासा नाकार देताना दिसला किशोर. एकच धाव, एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडेल. 24 धावा धावफलकावरती. थोडीशी मंद गतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. राजापूर संघाचे फलंदाज थोडेसे शांत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरेश खेळण्यासाठी सज्ज. प्रेक्षणीय सामना राजापूर विरुद्ध देवगड. प्रथम तर टॉस जिंकला देवगड संघाने आणि क्षेत्ररक्षणावरती विश्वास दाखवलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले राजापूर या संघाला. पुन्हा एकदा सुरेख फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्वतः अतुल मासिये. धावसंख्येत 1 ने भर पडेल. 25 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या झाली ती 25 धावा. त्याचप्रमाणे अतुल मिरगुले यांच्या प्रत्येक षटकारासाठी साहिल गुरव आणि अक्षय आंबेडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि या सामन्याचा या ठिकाणी पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी किशोर कनेरे, अनसुरे संघाचा एक बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. कॅचआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. या ठिकाणी किशोर कनेरी ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. मात्र थोडंसं शांत ठेवलं गेलंय राजापूर संघाच्या फलंदाजांना. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पंचांचं षटक संपल्याचा देखील इशारा येतोय. 5 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय सिद्धार्थ नार्वेकर. रत्नागिरी एक्सप्रेस या नावाने संबोधला जातो आणि क्रिकेट स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. सिद्धार्थ नार्वेकर पालिये संघातून बिलॉंग करणारा खेळाडू आणि चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. प्रशांतदादा नार्वेकर यांच्या हाताखाली खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ नार्वेकर आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो गौरेश मिरगुले मॅन फ्रॉम कोंबे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विकी जाधव
शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये मोठे फटके खेचावेच लागतील, कारण धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी जाधव गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला असेल गौरेश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सिद्धार्थ नार्वेकर. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, पंजांचा इशारा येतोय. अवांतर धावेसाठी चेंडू फेकला जातोय. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या झाली ती 30 धावा. विकी जाधव गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू स्वैर मारा घोषित करतायत पंच आणि धावसंख्या झाली ती 30 धावा. धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी शांत सुरुवात राजापूर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सुरेख फटका तर आहे, मात्र क्षेत्ररक्षक देखील आहे त्या ठिकाणी. अतुल मासिये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्येत एका धावेने भर पडेल. 31 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सिद्धार्थ नार्वेकर त्याला अंदाज आहे या क्रिकेट स्पर्धेचा, या मैदानाचा, मात्र संधीचं सोनं करता आलं पाहिजे. 5 चेंडू शेष असतील, मोठे फटके पाहायला मिळतील का या सिद्धार्थ नार्वेकरच्या बॅटमधून? आतापर्यंत या इनिंगमध्ये एकच चौकार आलाय. सुरेख फटका, वन बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाते. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल अमोलच्या माध्यमातून. देवगड तालुक्यातील एक मोठं नाव अमोल मोंडकर मेन रोड गिरिये संघाचं नेतृत्व करत असताना अनेकदा चांगल्या प्रकारची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चेंडूवरती जर विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल सन्माननीय सचिन ठाकूर सर यांच्याकडून. हलक्या हाताने खेळून काढलं या चेंडूला आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या झाली ती 33 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष. विकी जाधव गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. मोठा फटका लागावायचा होता, तितकासा संपर्क झाला नाहीये, कनेक्ट झाला नाहीये चेंडू आणि तोपर्यंत एकच धाव. एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानताना दिसतील. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या झाली ती मात्र 34 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. गौरेश पाहुयात 2 चेंडूंवरती मात्र मोठे फटके पाहायला मिळतील का? एक धाव या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडेल. 35 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती काय खेळ होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. सिद्धार्थ नार्वेकर, मला वाटतं देवगड संघासमोर जर टार्गेट ठेवायचा असेल तर 60-70 धावा तरी पाहिजे होत्या. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय सिद्धार्थ नार्वेकरच्या बॅटमधून. हा गगनभेदी संघामध्ये 42 धावांचा टार्गेट आहे. सचिन ठाकूर सर, तुम्हाला देखील लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉलचा देखील अनुभव आहे. 42 धावांचा टार्गेट आहे. काय वाटतं तुम्हाला 6 ओव्हरमध्ये? देवगड संघाचे देखील मी सांगितले कामगिरी. अतुल मासे आहे, अमोल मोडकर देखील नामांकित आहे, दिनेश गावकर सारखा देखील खेळाडू त्यांच्यामध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला किती ओव्हर पर्यंत चेस करतील? नो डाऊट सर की दोन्ही संघ एक अतुल्य आणि बलवान संघ आहेत, पण बेस्ट ऑफ देवगडमध्ये आपण पाहायला गेलात एक 4 ते 5 बॅट्समन ज्यांच्या बॅटीला बॉल लागला तर सरळ 70 ते 80 मीटर च्या बाहेर जाऊ शकतो. पण मला वाटते 4 ओव्हर पर्यंत हा सामना संपेल. या ठिकाणी षटकाराचा चेंडू जर कॅच सिद्ध केला तर मात्र 50 रुपयाचं पारितोषिक महेश जिगुरव यांच्या माध्यमातून. आणि महेश रोकडे आजच्या दिवसभरामध्ये त्यांनी दुसऱ्यांदा हा झेल टिपलाय बाहेर. 50 रुपये त्यांना मिळालेले आहेत, कारण सिद्धार्थ नार्वेकरने जो टोलवला होता फटका षटकारासाठी तो त्यांनी झेल टिपलेला आहे. काय बात आहे बघा. महेश गुरव यांच्याकडून महेश रोकडे यांना 50 रुपयाचं पारितोषिक. आपले सागवे कात्रज पब्लिक किती उत्सुक आहे. प्रत्येक गेलेला सीमारेखे बाहेर गेलेला चेंडू ते कॅच पकडण्यास सक्षम असतात. त्याला सामन्याला सुरुवात करायची. बेस्ट ऑफ राजापूर विरुद्ध बेस्ट ऑफ देवगड. निखिल गुरव जर कुठे असतील तर स्टेज वरती यायचंय. निखिल गुरव जर कुठे असतील तर स्टेज वरती यायचंय. सिद्धार्थ नार्वेकर यांना 100 रुपयाचं पारितोषिक महेश गुरव यांच्याकडून. राजापूर तालुक्याचा विचार केला तर ज्याप्रमाणे सन्मानजनक कामगिरी व्हायला पाहिजे होती तशी झाली नाहीये, कारण टार्गेट मोठं अपेक्षित होतं. कारण समोर दिनेश गावकर, अमोल मोंडकर, अतुल मासे सारखे खेळाडू आहेत, निखिल परकर आहे, त्यांच्या विरोधामध्ये लढा द्यायचं म्हणजे किमान 60 ते 65 धावांचं टार्गेट अपेक्षित होतं या मैदानावरती. परंतु दुसऱ्या बाजूला 41 धावांमध्ये सुद्धा टार्गेट 42 धावांचं असेल, मात्र मॅच आम्ही सहसा सोडणार नाहीये, कारण हे आव्हान कदाचित थोडंसं जड जाईल. कारण अतुल मिरगुले हा एक गोलंदाज आहे, किशोर कनीर सारखा गोलंदाज आहे या संघामध्ये, त्यामुळे मॅच नक्कीच आपल्याला टफ व्हायला मिळणार आहे. सचिन ठाकूर सर, काय सांगाल तुम्ही या सामन्याच्या बाबतीत? बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना चालू आहे मित्रांनो.
पाहू शकता अतुल मुरगुले सर हे एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. ते मॅच सहजासहजी सोडणार नाहीत याची आपल्याला खात्रीच आहे. पाहायचं आहे पुढील 3 दिवसापासून ते अंपायरिंग करतात. त्यांना माहित आहे की कुठल्या चेंडू कुठे टाकायचा आहे आणि कुठल्या चेंडूवर फलंदाज बाद होऊ शकतो. ते चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू लेग कटर होता, सन्मान दिला आणि एक धाव आरामात पूर्ण घेतलेली आहे. याला भिरकावून दिला चेंडू, क्षेत्ररक्षक फिल्डरच्या बॉलच्या खाली आहे का बघायचा आहे आणि झेल नाही झाले. 2 धावा आरामात पूर्ण केल्या. धाव संख्या होते 3. पॉवर प्ले षटक हानामध्ये षटक आहे, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. बेस्ट ऑफ देवगड करून दोन्ही ओपनर आले ते अमोल आणि अतुल. अजय नॉन स्ट्राईकला ते अमोल. पाहायचा आहे पुढील चेंडू, संधी पाहायचा आहे. डायरेक्ट हिट असती तर कदाचित अजय यांना डगआउट मध्ये परतावा लागला असतं. 36 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी बेस्ट ऑफ देवगड या संघाला. दिनेश सर काय वाटते किती ओव्हर मध्ये हा सामना जिंकतील, काय तर किती चुरस निर्माण होईल पाहायचं आहे आपण. नक्कीच अटीतटीचा सामना हा नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण तितके चांगले गोलंदाज आहेत किशोर कनेरी आणि अतुल मिरगुले. कारण दिनेश गावकरच्या विरोधामध्ये ज्या वेळेला हे 2 गोलंदाज मैदानामध्ये येतात ना, त्यावेळेला मात्र सामना रफ अँड टफ पाहायला मिळतो. घुटणे टेक तमाशा देख. या वेळेला मात्र चेंडू जाईल सीमा रेखा पार. 1 बाउंस चौकार. SDG पुढील चेंडू अतुल मुरगुले यांचा पाहायचा आहे. पुन्हा एकदा पाहायचा आहे. बॉल जातो है 3-4 बाउंस. चौकार सीमा रेषा पार. डीजे बजाते जाओ. थँक्यू. अतुल मिरगुले याच्यासाठी एक मोठी ऑफर आली आहे. जर तुम्ही सलग 3 चेंडूंवरती 3 गडी बाद केलात तर तुम्हाला कात्रदेवाडीचे सुपुत्र महेश गुरव यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मॅच ऑन असेल. अतुल मिरगुले गोलंदाजी बारकवती आणि बाह्य पॉवर प्लेचं षटक घेऊन पुढचा चेंडू. अमोल बोडकर यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आहे. क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय, प्रोटेक्शन दिले जाते चेंडूला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मनसुबा यशस्वी ठरतो. या 2 धावांवरती समाधान मला होते. 2 धावांनी संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. सन्मानजनक कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते, कारण अमोल मोंडकर याच्या माध्यमातून देखील 2 चौकार पाहिले गेले. तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 42 धावांचं टार्गेट असताना 14 देवगड तालुका. तोपर्यंत ऐकूया एक मधुर संगीत. SDG धन्यवाद डीजे. मला वाटते कमीत कमी 20 ते 25 धावा कमी पडलेल्या आहेत, कारण की तेवढी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बेस्ट ऑफ देवगड करून. कोणताही फलंदाज त्यांनी मोठा फटका खेळण्याची कोणतीच संधी दिली नाही. सगळ्या गोलंदाजी तेज तर्रार गोलंदाज, त्याचप्रमाणे ऑफ कट लेग कट गोलंदाजी टाकून बॅट्समनला पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. काय वाटतं दिनेश सर? बॉलर नेम प्लीज. प्रसाद आरेकर नवीन गोलंदाज बेस्ट ऑफ राजापूरकडनं दुसरी ओव्हर घेऊन येते. पाहायचं आहे आपण. सचिन ठाकूर सर 20 ते 25 धावा आणखी स्कोर व्हायला पाहिजे होता 60 ते 65, तरच या सामन्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली असती. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्रच्या फील्डच्या खाली आणि पहिला गडी बाद झाला आहे. डीजे
दिसतोय मित्रांनो. नक्कीच 2022 हे साल तुम्ही पाहिला असाल. कुंदन कदम फेसबुकच्या अकाउंटवरती एक व्हिडिओ त्याने टाकली होती. त्या व्हिडिओमध्ये दिनेश गावकर फलंदाजी करताना दिसला होता. राजापूरच्या विरोधामध्ये देवगडचा हल्ला होता आणि त्यावेळेला 9 षटकारांची खेळी केली होती या दिनेश गावकरने. जवळजवळ 63 धावा आपल्या बॅटमधून कुठल्या होत्या. तो दिनेश गावकर मैदानामध्ये एंट्री करताना दिसतोय. सचिन ठाकूर सर याचा इतिहास देखील मी तुम्हाला सांगितलाय की हा फलंदाज ज्या वेळेला मैदानामध्ये मोठी खेळी साकारतो त्यावेळेला षटकार त्याच्या बॅटमधून जास्त पाहायला मिळतात असा हा फलंदाज आहे. त्यामुळे काय वाटतं या सामन्यामध्ये, कारण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर प्रसाद आरेकर टिच्चून गोलंदाजी करतोय आणि एक गडी देखील बाद केलाय. काय सांगाल? येस सर, तुम्ही बरोबर बोलतात. शेर कितना भी बूढ़ा हो वो शिकार करना नहीं छोड़ता. तसे आपले फलंदाज ज्यांचं नाव आहे दिनेश गावकर, त्यांना हा शेर लागू होतो. पाहायचा आहे प्रसाद गोलंदाज. धावसंख्या झाली ती म्हणजे 14, एक गडीच्या मोबदल्यात. सन्मान दिलाय. कव्हर ड्राईव्ह चेंडू होता, हलक्या पद्धतीने खेळून काढला. त्यांना माहित आहे ज्या पद्धतीने बॉल असेल त्या पद्धतीने त्याप्रमाणे खेळणार. धावसंख्या पुढे जाते 15 वरती, एक गडी बाद. 1.20 आलेले फलंदाज आहे ते म्हणजे अमोल मोरकर. नक्की सचिन ठाकूर सर, अमोल मोडकर हे कॅप्टन आहे आणि जबाबदारी अनेकदा खेळताना दिसले मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. प्रसाद आरेकरला ही मॅच सोडायची नाहीये. नक्कीच जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल राजापूर तालुक्याला तर गडी तुम्हाला बाद करावे लागणार आहेत आणि ते सुद्धा मातबर फलंदाज आहेत देवगड तालुक्यामध्ये. मात्र चांगले गोलंदाज तिथून भेदक गोलंदाजी करणारे गोलंदाज राजापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका, बिग 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 काय सर. यस डीजे. आणि 50 रुपये सुद्धा जिंकलेले आहेत आपल्या लहान खेळाडूने. यायचं स्टेज वरती. हा इयत्ता 3री पासून हात वळून गोलंदाजी करतो क्रिकेट स्पर्धेमध्ये. तो खिलाड़ू छोटा नन्ना मुन्ना राई हूँ, देश का सिपाही हूँ, हिंदुस्तान में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा. कम ऑन द स्टेज पार्थ नार्वेकर उर्फ गोलू याने क्या सिद्ध केली आहे. षटकारचा चेंडू, त्याला 50 रुपयाचं पारितोषिक महेश गुरव यांच्याकडून. पुन्हा एकदा धोनी स्टाईल मध्ये हेलिकॉप्टर शॉट पाहायचाय आणि गडी झाला आहे बाद. दुसरा गडी बाद. प्रसाद आरेकरच्या गोलंदाजीवरती बाद झाला आहे. डीजे नक्कीच सचिन ठाकूर सर, 2 गडी तर बाद करण्यामध्ये यश मिळाले. प्रसाद आरेकरचं मी कौतुक करेन. का मी गोलंदाजीसाठी आलोय, का अतुल मिरगुले सचिन शिवनेकर यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय, का प्रदर्शनी मॅच साठी मी या केपीएलच्या सोहळ्यामध्ये येतोय हे त्याने दाखवून दिलंय. टार्गेट कमी आहे परंतु मॅच नक्कीच मोठी होणार हे प्रसाद आरेकरने या ओव्हर मध्ये दाखवून दिलंय. कारण अजूनही गोलंदाज आहेत. किशोर कनेरी सारखा भेदक मारा करणारा गोलंदाज अजूनही संघामध्ये आहे. मॅच ऑन असेल आणि खरोखरच ही मनोरंजनात्मक अशी मॅच होणार. कारण आतापर्यंत 2 गडी जे सलामीचे फलंदाज अतुल मासिये आणि अमोल मोडकर मैदानामध्ये गेला होता त्यांना या ओव्हर मध्ये बॅक टू पॅव्हिलियन पाठवलंय. प्रसाद आरेकरने टिचून भेदक माऱ्याची गोलंदाजी बनतात ती गोलंदाजी या ठिकाणी त्याने दाखवली आहे. मात्र मैदानामध्ये 2 वाघ वावरताना दिसतंय. दिनेश गावकर नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला असेल निखिल परकर, या सीझनचा फॉर्मचा खेळाडू असेल देवगड तालुक्याचा. या दोघांना बाद करणं खूप गरजेचं आहे हे प्रसादला देखील माहिती आहे. काय होईल या मॅच मध्ये येणारी वेळ सांगेल. येस 1.4, 2 चेंडू शिल्लक. यावेळेला मात्र पंचांचा निर्णय काय तर पाहायचा नाही. अपील फेटाळून लावले आमच्या पंचांनी. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल प्रसाद आरेकर यांचा. एक भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये त्यांनी 7 धावा खर्च केले आहेत आणि 2 गडी प्राप्त केले आहेत. काय गोलंदाजी करतात. त्यांना धावसंख्या कमी आहे पण मी शर्यत सोडणार नाही. पाहायचा आहे पुढील चेंडू प्रसाद यांचा. एक सुरेख चेंडू हलक्या पद्धतीने खेळला आणि 1 धाव घेण्यास सज्ज. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22, 2 गडी बाद. येस डीजे.
बेस्ट ऑफ देवगड या संघाला. फलंदाज आले ते निखिल आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक सचिन ठाकूर सर. 24 चेंडू मध्ये 20 धावा. थोडंसं सुकर चाललंय हे टार्गेट देवगड वासियांसाठी, कारण मोठं टार्गेट नव्हतं 42 धावांचं आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा कुठल्या आहेत. नक्कीच 1-2 जरी धावा घेतल्या प्रत्येक चेंडूवरती तरी टार्गेट पर्यंत सहज पोहोचू शकतात. मात्र प्रेक्षकांना चौकार आणि षटकार पाहायला नक्कीच आवडेल. येस दिनेश सर, 24 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपल्या कात्रा देवीचे सुपुत्र सिद्धार्थ नार्वेकर. भिरकावून दिला चेंडू, पाहायचा बॉल कुठे आणि पहिला तिसरा गडी बाद. झेल बाद झालेले आहेत. म्युझिक धन्यवाद डीजे. आता आलेले फलंदाज ते म्हणजे महेश घाडी, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग करतात बेस्ट ऑफ देवगड करून. आता हवे धावसंख्या म्हणजे 23 चेंडू मध्ये 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी बेस्ट ऑफ देवगड या संघाला. मी म्हणलं होतं ना कमीत कमी 20 ते 25 धावा कमी पडल्यानंतर आपल्याला हा सामना चुरशीचा पाहायला मिळाला असता. तरी पण अजून क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्या संघाच्या बाजूने जिंकेल हे काही सांगता येत नाही. त्याला सामन्याला पुन्हा सुरुवात करायची आहे. यावेळेला पुलर लेनचा चेंडू होता कव्हर झोन मध्ये. आरामात 1 धाव पूर्ण केली आहे. आतापर्यंत सिद्धू यांनी एक चांगली गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. 2 चेंडू मध्ये 1 धाव दिलेली आहे आणि एक महत्वाचा बळी घेतलेला आहे. आता हवे ते म्हणजे 22 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. दिनेश सर, पॉवर प्ले षटक आहे सिद्धू आपला सागवे गावचा सुपुत्र. समोर दिनेश गावकर, त्यामुळे नक्कीच मोठा फटका बघायला मिळेल आणि उत्साह आहे या प्रेक्षकांमध्ये देखील. पण दिनेश गावकर हा संयमाने खेळी करणारा फलंदाज आहे. त्याला देखील माहिती आहे 3 गडी बाद झाले, त्यामुळे संयमाची फलंदाजी या ठिकाणी गरजेची आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाहीये, परंतु रस्ते प्रेक्षकांना जर तुम्ही मोठे फटके दाखवला तर ज्या नावासाठी तुम्ही फेमस आहात देवगड तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, ते नाव तुमचं या ठिकाणी सार्थकी लागेल. मोठ्या फटक्यांसाठी फेमस असणारा दिनेश गावकर हा मैदानामध्ये आहे. मात्र तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी भेदक गोलंदाजी घेऊन आलाय पालीचा सुपुत्र, सागवे गावचा हा सुपुत्र सिद्धार्थ नार्वेकर. काय दिनेश गावकरला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवेल का हे पाहायचं या प्रेक्षकांना. यावेळेला मात्र आणि दिनेश गावकर बॅक टू पवेलियन. 4था धक्का बसला, सिद्धार्थ नार्वेकरने केले बाद दिनेश गावकरला. ही मोठी सफलता असेल. ऐकूया एक मधुर संगीत. यस डीजे. थँक्यू डीजे. त्याचबरोबर आपल्या नशिबाचा खेळ आजमावण्यासाठी लकी ड्रॉचा हा खेळ 50 रुपयाचं कुपन काही जणांनी खरेदी केलं होतं. त्यामध्ये स्मार्ट वॉच देखील तुम्ही पाहिलात. कुणाल पातले हा लकी सिद्ध झाला होता. त्यानंतर आता ओपन होते इस्त्रीसाठी. पारितोषिक पाहूया. इस्त्री कोणाचं नशीब फळफळतंय ते देखील आपल्याला पाहायचं आहे. अजूनही कुपन चालू आहे. जर कोणाला नशीब आजमावायचं असेल तर या ठिकाणी 50 रुपये आपल्या खिशातले खर्च करायचे आहेत. कुपन खरेदी करायचं आहे आणि नशीब आजमावायचं आहे. कारण इस्त्री, सिलिंग फॅन, त्याचबरोबर मिक्सर अशी पारितोषिकं आहेत. या ठिकाणी कुपन या ठिकाणी ओपन करत आहेत आणि ते इस्त्रीसाठी असेल. मैदानाचा विचार केला तर नक्कीच राईट हँडर फलंदाज याचा फायदा उठवू शकतात. देवगड वर्सेस राजापूर ही प्रदर्शनीय मॅच, प्रेक्षणीय सामना.
अक्षय पांचाळ मैदानामध्ये सिद्धार्थ नार्वेकर सफल गोलंदाज दिनेश गावकरला बॅक टू पॉइंट पाठवले. पुढचा चेंडू गोल लेफ्ट राऊंड विकेट. ओव्हरपीच पद्धतीचा चेंडू यावेळेला उभ्या बॅटने खेळण्याचा मनसुबा एका धावेसाठी मिड ऑफच्या रिजन मध्ये पाठवलंय. किशोर कनेरी बॅकअप करतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागते. या एक धावाने संघ पोहोचतोय. संघाची धावसंख्या आपल्याला दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 24. मोठं टार्गेट दिलं नव्हतं परंतु छोट्या टार्गेटमध्ये सुद्धा मोठी मॅच आम्ही सिद्ध करू शकतो हे दाखवतात गोलंदाज सिद्धार्थ नार्वेकर. प्रसाद आरेकरचं मी कौतुक करेन कारण 2 गडी त्याने चांगले बाद केले होते आणि या सामन्याला थोडीशी कलाटणी दिली आहे प्रसादने. त्यानंतर गोलंदाज सिद्धार्थ नार्वेकर फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने टटवला. गॅप शोधला. चेंडू जातोय. बघता बघता सीमा रेखा पार आलाय चौकार अक्षय पांचाळच्या बॅट मधून. यस डीजे आता येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावांची आवश्यकता कारण 42 टार्गेट आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागले आहेत म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. शेष चेंडू आहेत 18 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. सचिन ठाकूर सर काय सांगाल येणाऱ्या चेंडूंमध्ये काय घडेल? 6 जसा सुई मनात धागा काढतात तसा गॅपेत ना एक शॉट मारलाय. 2 फिल्डर फक्त ऑफ साईडला होते. कव्हर ड्राईव्ह चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आणि चौकार मिळाला. त्यामुळे 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. आपण हा सामना पाहतात बेस्ट ऑफ राजापूर विरुद्ध बेस्ट ऑफ देवगड. आता आलेले गोलंदाज हे सुद्धा एक मातब्बर गोलंदाज आहेत राजापूरमधील. सहजासहजी कोणताही संघ हा सामना सोडण्यास तयार नाही आहेत. धावसंख्या मात्र कमी असली तरी पण गोलंदाज तिथपर सार्थक होतात ते आपल्याला पाहायचं आहे. लकी ड्रॉचं कुपन आता ओपन केले जाते इस्त्रीसाठी. हे बक्षीस आहे. लकी ड्रॉ हा नशिबाचा खेळ आहे. तो लोकप्रिय देखील आहे म्हणून बरेच जण नशीब आजमावत असतात. प्रसाद आरेकर वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन श्रेयस सूर्यकांत गुरव इस्त्रीचा मानकरी ठरलाय आणि केशव कराडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही त्याला ही इस्त्री बहाल करत आहोत. काय तेज तर्रार चेंडू होता प्रसाद यांचा. वाऱ्यावर स्वार होऊन कीपरच्या हातात सरळ निर्धाव चेंडू. 17 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी बेस्ट ऑफ देवगड या संघाला. काय वाटते दिनेश सर? नक्कीच प्रसाद आरेकर आपले पूर्ण प्रयत्न लावतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय कारण ही गोलंदाजी त्याची भेदक पद्धतीची या ठिकाणी जर चांगली प्रदर्शन करू शकली तर या गोलंदाजीमध्ये जर 1-2 विकेट किंवा गडी बाद झाले तर मात्र या सामन्याला नक्कीच कलाटणी मिळू शकते. सचिन ठाकूर सर येस बरोबर बोललात. याच्यानंतर अजून 2 ऑलराऊंडर बाकी आहेत. त्यानंतर स्पेशल बॉलर स्पेशलिस्ट आहेत. जर 2-3 विकेट जर गेल्या तर सामना मात्र कुठल्या बाजूने झाले काय सांगता येत नाही. पाहायचं आहे पुन्हा एकदा प्रसाद आरेकर आपल्या गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालेले आहेत. इश गाडीचा आत्मविश्वास दुणावलाय कारण कव्हरच्या दिशेने एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. सचिन ठाकूर सर येस मगाशी तो मारला तो चौकार होता. यावेळेला पुन्हा एकदा का तेज तर्रार गेंद होती. यावेळेला मात्र पंचांनी वाईट दिलेला आहे. अवांतर चेंडू वेगावर स्वार प्रसाद आरेकर काय गोलंदाजी करतोय. माहित आहे आपल्या संघाने धावसंख्या कमी केल्या तरी पण आपल्याला जेवढं काही करता येईल तो पूर्णपणे प्रयत्न करतोय. पाहायचा आहे आता त्या वाईट चेंडू दिलेला आहे त्याच्यामुळे 16 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. पुन्हा एकदा विशाल आरेकर बॉलिंग मार्क वरती सज्ज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईड अवांतर चेंडू. 16 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. महेश सुद्धा स्वतः सुद्धा खेळतात. 2 चेंडूमध्ये 5 धावा. त्याचप्रमाणे अक्षय 3 चेंडू 2 धावा. पाहायचं पुन्हा एकदा याला स्लोअर पद्धती चेंडू होता.
एक तेवढं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव आरामात पूर्ण केली. 15 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी बेस्ट ऑफ देवगड या संघाला. पाहायचा आहे दिनेश सर, अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. काय वाटतं दिनेश सर, प्रसाद अजून 1-2 विकेट घेऊ शकतो का? मला त्याचा कॉन्फिडन्स चांगला वाटतं, परंतु ज्या पद्धतीचा व्हाईट बॉलचा मारा या ठिकाणी पाहायला मिळाला, 2 वाईट चेंडू त्याच्या माध्यमातून गेलेत, कारण डॉट सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करत होता, कारण त्याला देखील माहिती आहे चेंडू डॉट करणं गरजेचं आहे. परंतु यावेळेला ऑन साइड मध्ये मोठा फटका पाहायला मिळतोय. स्पेअर लेग मध्ये आहे क्षेत्ररक्षक सिद्धार्थ नार्वेकर, याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला होता, बॅकअप करतोय एका धावेसाठी. येस, 14 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. बेस्ट ऑफ देवगड या संघाला जिंकण्यासाठी. पाहायचं आहे अक्षय पांचाळ आणि महेश गाडीचा विचार केला तर आता संयमाची फलंदाजी दाखवत आहेत. त्यांना देखील माहिती आहे बोटे फटके खेळण्यापेक्षा आपण 1-2 धावांवरती विश्वास दाखवला तर टार्गेट 5व्या ओव्हर मध्ये सुद्धा सहज कव्हर करू शकतो. याला मात्र कव्हरच्या वरून मारलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातो आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. सी रेषा पार. कनेक्टेड बाय KPL DJ. धन्यवाद डीजे. 13 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी बेस्ट ऑफ देवगड या संघाला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने डायरेक्ट हिट असतात कदाचित. राऊंडची संधी पाहिजे नॉट सेकंडला आणि यावेळेला मात्र परत वेळ असं रिमॉन्ड पाठवलेला आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी बेस्ट ऑफ देवगड या संघाला. पाहायचं आहे पुढील गोलंदाज कोण असेल ते. DJ मधुर संगीत चालू. धन्यवाद DJ. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. 11 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. गोलंदाज आले ते म्हणजे अकरा चेंडू मध्ये 4 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी पाहायचा आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायचा. रनआउटची संधी नाही. एक छोटी धाव घेतलेली आहे. धाव संख्या जाते ती म्हणजे 39 वरती. अजूनही 3 धावांची गरज 10 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बेस्ट ऑफ देवगड या संघाला. पाहायचं आहे दिनेश सर, अजून 3 रन्स बाकी आहेत. काय वाटते आणि 10 चेंडू शिल्लक आहेत, किती बॉल्स मध्ये पूर्ण करतील? मला वाटतं येत्या 1 ते 2 चेंडूंवरती, जास्तीत जास्त 2 चेंडूंवरती हा सामना संपवण्याचा प्रयत्न असेल अक्षय पांचाळ आणि महेश गाडीचा. पाहायचा पुढील चेंडू. यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका फसला. निर्धाव चेंडू जातो. एक चांगला प्रयत्न करतात आपल्या संघासाठी तुषार. पण सचिन ठाकूरचं नक्की खासियत आहे किशोर कनेरीची शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणं त्याला पसंत नसतं. तो लढतो, संघर्ष करतो. चेंडू देखील निर्धाव सिद्ध केलेत त्याने या ओव्हर मध्ये. येस, फुल टॉस चेंडू होता. नो मॅन्स लँड मध्ये जातोय बॉल. एक धावानं पूर्ण रनरची संधी पाहायचं. डायरेक्ट रो. काम तमाम झालं असतं पण नाही. 2 धावा आरामात पूर्ण केल्यात. धाव संख्या झाली स्कोर लेवल नाव 8 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. काय षटकार खेचून हा सामना संपवतो का? नो, यावेळेला पाहायचं आहे निर्धाव चेंडू. पाहायचा हा सामना चौकार किंवा षटकाराने शेवट गोड होतो आहे का?
बेस्ट ऑफ देवगड विरुद्ध बेस्ट ऑफ राजापूर याच्यामध्ये थोडासा एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. 7 चेंडू मध्ये जर षटकार मारून संपवला तर आणि शेवट गोड केलाय बेस्ट ऑफ देवगड या संघाने. 42 धावांचं टार्गेट अवघ्या 5व्या ओव्हरमध्ये एक षटक या ठिकाणी शेष ठेवून या सामन्यामध्ये विजयाचा शिक्कामोर्तब केलाय. अमोल मोंडकर हे कॅप्टन होते, सॉरी निखिल परकर हे कॅप्टन होते या संघाचे. आम्ही सागवे क्रीडानगरीमध्ये आलो आणि तुमची मनं देखील थोडीशी जिंकली आहेत. मोठे फटके यावेळेला पाहायला मिळाले नाहीत, परंतु थोडंसं मनोरंजन नक्की झालं आणि म्हणून एक्झिबिशन मॅच साठी बेस्ट ऑफ देवगड वर्सेस बेस्ट ऑफ राजापूर या दोन संघांना आमंत्रित करण्यात आलं होतं.